नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे की मला बरेचशा भागांमधून कॉल आले की आल्याचे जे दर आहे ते काय चालू आहे, त्यासोबत आता नवीन लागवड केली आहे, पाऊस कमी पडतोय, तर आता इथून पुढे काय नियोजन केलं पाहिजे, तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, काय झालं, बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस पुरेसा पडला आहे, तर काही भागांमध्ये पाऊस पडलेला पण नाहीये। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक करणं खूप गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था असेल त्यांच्याकडं, त्यांच्या विहिरीला किंवा शेताळ्यामध्ये ज्या सोर्सने पाणी जरी असेल तुमच्याकडं, तर आपल्याला ठिबकद्वारे आपल्याला पाणी लावणं खूप गरजेचं आहे। काय झाले, भाग बदलत पाऊस पडत असल्यामुळे काही भागांमध्ये बराचसा पाऊस पडलेला आहे आणि काही भागांमध्ये पाऊस पडलेला नाहीये। ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांना वाटत असेल की आपल्या आपण ज्या वावरामध्ये अद्रकीची लागवड केलेली आहे तिथं पाण्याची आपल्याला कमतरता भासते, तर जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर आपण पाणी लावणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटचे जे आहे तो उतार चांगल्या प्रकारे आपला होण्यासाठी आपल्याला त्याची गरज होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आल्याचे जे दर आहे, एक साधारणपणे जर विचार केला, आजचे दर आपण घेतले तर आज साधारणपणे जर विचार केला तर जुना जो माल आहे त्याचे जे दर आहे तर एक साधारणपणे 11,000 रुपयापर्यंत आहे। 11,100 ते 11,000 रुपयापर्यंत जुना माल व्यापारी घेत आहे। त्यासोबत जर विचार केला तर मिक्स माल एक साधारणपणे 9,500 पासून तर एक 10,500 रुपयापर्यंत आपल्या मालाची जी क्वालिटी आहे तर त्या क्वालिटीवरती ते रेट डिपेंड आहे। एक साधारणपणे 9,500 पासून तर एक 10,500 रुपयापर्यंत मिक्स मालाचे जे रेट आहे ते चालू आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जो सुपर माल, जुना माल, सुपर माल जो असेल तर एक साधारणपणे 11,000 पासून तर 11,200 पर्यंत त्याचे रेट चालू आहेत। तसेच जी क्वालिटी असेल आपली त्याचनुसार आपले रेट आहे। शेतकरी मित्रांनो, काय होतं, बरेचशा शेतकऱ्यांचा कॉल येतोय की आमच्या भागामध्ये कमी रेट चालू आहे किंवा आमच्या भागामध्ये या रेटनी मागताय, जास्त रेटनी मागत नाहीये। तर आपल्या ज्या मालाची जी क्वालिटी असेल तर त्या क्वालिटीनुसार शेतकरी मित्रांनो त्याची जी रेट आहे तर ते रेट ठरवले जात आहे। तर तुमच्या मालाची जी क्वालिटी आहे त्यानुसार आपले रेट ठरवले जाणार आहे। पण सध्याच्या कंडिशनला आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, सिल्लोड तालुक्यामध्ये, त्यानंतर कन्नड तालुक्यामध्ये जर आजचे सौदे जर बघितले तर एक साधारणपणे ही आजचे जे रेट सांगितले मी ते सौदे चालू आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे की आल्याचे तणनाशक आपण कुठले वापरले पाहिजे, त्यानंतर लागवड केल्यानंतर आपण किती दिवसानंतर आपण तणनाशक त्याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून जे तण आहे ते नियंत्रणामध्ये येईल आपलं चांगल्या प्रकारे। तर त्याचा आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच आपण कळवणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आजचे जे रेट दिले एक साधारणपणे हा एक आजच्या बाजारचा जो एक अंदाज होता तर ते तुम्हाला कळवलेला आहे। पुढे जर मार्केटमध्ये जर काही रेटमध्ये जर बदल झाला तर निश्चितच तुम्हाला त्याची माहिती कळवली जाईल। त्यासोबत जर आपले आले जे आहे एक साधारणपणे 15 दिवसाच्या आसपास जर झालेलं असेल तर आपल्याला ड्रिपमधून त्याला एक टायसोलोमायसिस नावाची बॅक्टेरिया असते, नेमॅटोसाइड, किंवा मग मार्केटमध्ये चांगली कंपनीची कुठली जर मिळत असेल तर नेमॅटोसाइड आपल्याला ते घेणं गरजेचं आहे। त्यासोबत आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे ह्युमिक ॲसिड घेणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।